माननीय सदस्य विलासजी भुमरे। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलण्यासाठी मी उभा आहे आणि या ठिकाणी अंतिम आठवडा प्रस्ताव या ठिकाणी आमचे सहकारी कैलास भाऊ घाडगे यांनी देखील या महायुती सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे, कारण की हे सरकार अतिशय चांगलं काम या राज्यामध्ये करतात। पण विरोधकाचं विरोध करणं हे काम आहे, ती त्यांची भूमिका त्या ठिकाणी बजावतात। पण या ठिकाणी आपण जर बघितलं, शेतकरी हा राजा आहे आणि या राजाच्या सन्मानासाठी त्याच्या समृद्धीसाठी हे सरकार कटिबद्ध आहे। आज या ठिकाणी आपण या राज्यामध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत 2024-25 च्या कालावधीमध्ये 6498 किलोमीटर लांबीचे 1009 रस्ते आणि जवळपास 223 पुलाचे कामे या ठिकाणी मंजूर केले। त्या ठिकाणी 3057 किलोमीटर रस्ते हे पूर्ण झालेले। तसेच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमार्फत सन 2024 आणि 2025 या कालावधीमध्ये जवळपास 23,000 किलोमीटर रस्त्याची तर्जुनी करण्याचे उद्दिष्ट या सरकारचे आहे आणि सिमेंट काँक्रीट रस्ते त्या ठिकाणी केले जाणार आहे। आज आपण जर बघितले, या राज्यात या ठिकाणी ग्रामीण भागात अनेक दळणवळणाचे रस्ते असतील, ते सुधारण्याचे काम हे सरकारने केलेले आहे। त्यामुळे शेतकरी असेल, व्यापाऱ्याच्या दृष्टिकोनातून असेल, आरोग्याच्या दृष्टिकोनातून असेल, शिक्षणाच्या दृष्टिकोनातून असेल, या ठिकाणी अर्थव्यवस्थापनेला त्या ठिकाणी चालना मिळाली। आज या ठिकाणी शेतकऱ्याला या रस्त्याच्या माध्यमातून बाजारपेठा ह्या लवकरात लवकर उपलब्ध त्या ठिकाणी होतात। त्यामुळे या ग्रामीण भागातलं त्या ठिकाणी रोजगाराची संधी वाढलेली आहे। आज आपण बघतो, ग्रामीण विकास महत्त्वपूर्ण भूमिका हे सरकार या ठिकाणी बजावत आहे। मी सरकारचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करेन। आज माझ्या मतदारसंघातील राज्य महामार्ग 215 पिंपरी करमाड रस्त्यावरील पिंपराच्या गावाजवळील मोठा पूल, त्यानंतर 61 वरील पैठण पाचोड रस्त्यावरील दावरवडी गावाजवळील मोठा पूल आणि राज्य मार्ग 26 पैठण ते शहागड या रस्त्यावरील नवगाव ते हिरडपूर गावाजवळील पूल, या पुलाचे आयुष्यमान 50 वर्षापेक्षा जास्त झाले असून सदरील पुलं धोकादायक झालेले, हे देखील आपल्याला नव्याने मंजूर करण्याची त्या ठिकाणी आवश्यकता आहे, कारण की त्या ठिकाणी जीवितहानी देखील त्या ठिकाणी होऊ शकते। आज या ठिकाणी आपण बघितलं असेल, या सरकारने समृद्धी महामार्ग असेल, मेट्रो असेल, अतिशय चांगले उपक्रम त्या ठिकाणी राबवण्याचे काम केले। या ठिकाणी जल जीवन मिशन योजना असेल, या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी ठरवलं होतं, हर घर जल हर घर नळ, या योजना राज्य सरकारने प्रभावीपणे त्या ठिकाणी राबवलेली आहे। जल जीवन मिशन योजनेअंतर्गत प्रत्येक गावात पाणी पुरवठा योजना या करण्यात आलेल्या आहे। पण या ठिकाणी काही तत्कालीन अधिकाऱ्याच्या चुकामुळं काही योजना अपूर्ण आहे। तर त्या ठिकाणी अजित वाघमारे नावाचे एक कार्यकारी अभियंता आहे, त्याच्यावर देखील त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे। ज्या योजना शासन प्रभावीपणे राबवत आहेत, पण तत्कालीन अधिकाऱ्याच्या चुकीमुळं या योजना जर अपूर्ण असतील, त्या ठिकाणी त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे। या ठिकाणी आपण बघितलं असाल, अनेक वेळेस बोललं जायचं मराठवाडा हा मागासलेला आहे, पण या सरकारने, केंद्र सरकार असेल, महायुती सरकार असेल, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील आणि उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब असतील, बिडकीनमध्ये TMIC अनेक कंपनीची त्या ठिकाणी गुंतवणूक झाली आहे। मराठवाड्यातल्या तरुणांना पूर्वी मुंबई असेल, पुणे असेल, या ठिकाणी नोकरीसाठी जावं लागत होतं, पण मराठवाड्यातल्या माझ्या तरुणांना बिडकीन TMIC मध्ये ही रोजगाराची संधी या सरकारने उपलब्ध करून दिली। त्याबद्दल मी सरकारचे या ठिकाणी मनापासून अभिनंदन करेन। या ठिकाणी आपण बघितलं असेल, सामाजिक न्यायाच्या वसतिगृह पैठण शहरामध्ये मंजूर करायचे होते आणि त्या ठिकाणी आम्हाला जागा नव्हती, पुनर्वसन विभागाची जागा होती। त्या ठिकाणी मदत पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्याकडे आम्ही मागणी केली की आम्हाला वसतिगृहासाठी जागा मिळाली पाहिजे। आबांनी तात्काळ त्या ठिकाणी 4 एकर जमीन ही सामाजिक न्यायाच्या वसतिगृहासाठी 4 एकर जागा उपलब्ध करून दिली। मी मनापासून माझ्या मतदारसंघाच्या वतीनं मकरंद आबा पाटील यांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त कराल आणि अभिनंदन कराल, कारण की या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे, या राज्यावरती आसमानी संकट आलं होतं।
जी अतिवृष्टी झाली होती, या अतिवृष्टीमध्ये गावाची गावं असतील, रस्ते असतील, जनावरं असतील, त्या ठिकाणी किती बाधित झाले याची आपल्याला कल्पना आहे. त्या ठिकाणी मदत पुनर्वसन विभागाने राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, मदत पुनर्वसन मंत्री मकरंद असतील, यांनी थेट बांधावर जाऊन शेतकऱ्याला मदत करण्याचे काम ह्या सरकारने केले. त्या ठिकाणी 31,628 कोटीची ही मदत जाहीर केली आणि मदत देखील मिळायला सुरू झालेली आहे. पण त्या ठिकाणी अजून जे लोक वंचित राहिले असतील, आबा त्या लोकांना देखील तात्काळ मदत मिळावी ही विनंती राहील. कारण मी अनेक मंत्री बघितले, पण आमच्या मराठवाड्याचा छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जे आहे, यांच्याकडून प्रस्ताव तात्काळ दाखल झाला नव्हता. तर ज्यावेळेस मी आबाच्या कॅबिनला गेलो तर आबानी विभागीय आयुक्ताला त्या ठिकाणी म्हणजे फोन करून सांगितलं का मराठवाड्याचा प्रस्ताव तुम्ही अजून का दाखल नाही केला, असे मंत्री असले पाहिजे. म्हणून मी या मंत्र्यांचा मला सार्थ अभिमान आहे. मी आबाचे मनापासून या ठिकाणी अभिनंदन करेन. आज आपण या ठिकाणी बघतो या राज्यामध्ये मेट्रो असेल, या राज्याच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचं असेल, माझ्या तरुण वर्गासाठी हे सरकार अतिशय काम चांगलं करते. या ठिकाणी आपण कापसाला या ठिकाणी जो भाव दिलेला आहे 8,100, या ठिकाणी आज आपण अतिवृष्टी जर बघितली त्या ठिकाणी मराठवाड्यात कापसाचं आतोनात नुकसान त्या ठिकाणी झालेले. ज्यावेळेस CCIच्या ठिकाणी आपण कापूस घेऊन जातो त्यात माउचर असतं, ग्रेडर तो कापूस रिजेक्ट करतो. जर व्यापाऱ्याकडे गेलं तर 6,000 असेल, 7,000 असेल, या भावाने ते खरेदी करतात. तर कापसाला देखील या ठिकाणी हमी भाव वाढवण्याची गरज आहे. ही देखील अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून सरकारला माझी विनंती आहे. या ठिकाणी दुसरा विषय माझा शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून जवळपास या सरकारने सौर पंप, कृषी पंपाची योजना आणली. त्याचा निश्चित या माझ्या शेतकऱ्याला फायदा झाला. पण ज्या ठिकाणी माझ्या मतदारसंघात नाथ जलाशय आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पाईपलाईन केले, या ठिकाणी बांधवरून पाईपलाईन केलं आहे, खेळला प्रकल्प आहे त्या ठिकाणी पाईपलाईन केले आहे. जवळपास 7-8 किलोमीटर ह्या पाईपलाईन आहे. तर या सौर कृषी पंपावरती त्या ठिकाणी पाणी चालत नाही. तर या ठिकाणी या शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून जिथं सागर असेल, बंधारे असतील, केटीवेर असेल, पाट असतील, बंधारे असतील, त्या ठिकाणी नवीन कृषी पंपाचे कनेक्शन हे शेतकऱ्याला मिळाले पाहिजे. ही देखील माझी या ठिकाणी मागणी आहे. आज आपण या ठिकाणी बघतो या ठिकाणी कर्जमाफी विरोधकांनी सांगितलं अंतिम आठवड्यात कर्जमाफी हे सरकार करणार, पण अजून माफी केली नाही. पण या ठिकाणी निश्चित सरकारने घोषणा केलेली कर्जमाफी ही योग्य वेळ करू. पण आपल्या माध्यमातून माझी देखील विनंती आहे की ही कर्जमाफी लवकर झाली पाहिजे. आणि या अंतिम आठवड्यात आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल अध्यक्ष महोदय आपल्या मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो.